नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत, सेकंड सेमला, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण ट्रिपल ई नावाचा सब्जेक्ट आहे आणि तो कोणकोणत्या ब्रांचला आहे आणि त्याचा सिलेबस काय आहे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तर सब्जेक्टचं नाव आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा झाला सब्जेक्ट नेम किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता, कोर्स टायटल। हा सब्जेक्ट कोणकोणत्या ब्रांचला आहे, तर कोणकोणत्या ब्रांचला आहे हा सब्जेक्ट? ऑटोमेशन अँड रोबोटिक्स या ब्रांचसाठी आहे, त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचसाठी आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचसाठी आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रांचसाठी आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या ब्रांचसाठी आहे, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल या ब्रांचसाठी आहे, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचसाठी आहे, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन या ब्रांचसाठी आहे, त्यानंतर मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचसाठी सुद्धा हा सब्जेक्ट आहे, आणि लास्ट जी ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रांचसाठी सुद्धा हा सब्जेक्ट आहे। ठीक आहे, तर इथं या ब्रांचेसचे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एओ, त्यानंतर डीई, त्यानंतर ईजे, ईटी, ईएक्स, आयसी, आयई, आयएस, एमयूटी या सर्व ब्रांचेस साठी हा सब्जेक्ट आहे। आणि हे तुमचं सेकंड सेमिस्टर, राईट, आता जस्ट तुमचा सेकंड सेमिस्टर स्टार्ट झालेला आहे आणि तुम्ही काही विद्यार्थ्यांना पूर्ण सब्जेक्टचे नाव माहिती झाले असतील आणि काही विद्यार्थ्यांना अजूनही आपल्याला सेकंड सेमिस्टरला किती सब्जेक्ट आहेत याचे नाव माहिती नसतील तर बघून घ्या। जसं पिक्चर रिलीज होण्याच्या अगोदर ट्रेलर रिलीज होतो तसं आपण सुद्धा एक YouTube वरती या सर्व ब्रँडसाठी एक ट्रेलर रिलीज केलेला आहे। त्याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट दिलेले आहेत, सर्व त्या ठिकाणी किती मार्क्सला तुमचं सेकंड सेमिस्टर राहणार आहे ते दिलेले आहे, त्याच्यामध्ये किती थेअरीचे सब्जेक्ट्स आहेत, किती प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट आहेत, हे सर्व त्या व्हिडिओमध्ये आहे। ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही तो व्हिडिओ बघून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड काय आहे? ठीक आहे, तर हा सब्जेक्ट कोड आहे 312315 312315 हा सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे। सब्जेक्ट कोड का महत्वाचा आहे? जेव्हा तुम्ही या सेमिस्टरला या सब्जेक्टची एक्झाम देणार आहात तर त्या एक्झाम क्वेश्चन पेपर वरती सब्जेक्टचं नाव असते का? एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असं पूर्ण नाव असते का? नाही, तर फक्त काय असतो? कोड असतो। ठीक आहे, तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय लर्न करायचं आहे? मेन म्हणजे आपल्याला हे सब्जेक्टचं नाव माहित झालं आणि त्यानंतर सेमिस्टर आपलं, त्यानंतर सब्जेक्ट कोड, मग हा सब्जेक्ट एकूण किती मार्क्स साठी आहे, टोटल किती मार्क्स साठी आहे, आणि या युनिटमध्ये टोटल या सब्जेक्टमध्ये टोटल किती युनिट्स आहेत आणि कोणत्या युनिटला किती मार्क्स आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण नेक्स्ट। आता हा सब्जेक्ट जो आहे तो टोटल किती मार्क्स साठी आहे? ठीक आहे, तर हा झाला सब्जेक्ट कोड, त्यानंतर हे सब्जेक्टचं कोर्स टायटल म्हणजे पूर्ण सब्जेक्टचं नेम, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याचं ॲब्रिव्हिएशन, याला शॉर्टकट मध्ये आपण ट्रिपल ई म्हणतो। ठीक आहे, आता पुन्हा मी वारंवार हा सब्जेक्ट पूर्ण तुमचा घेत असताना पूर्ण नाव मी घेणार नाही। जसं तुमच्या घरामध्ये तुमचं ऑर मध्ये नाव असते, ठीक आहे, आता तुम्हाला लगेच वाटेल सर नाव विचारतील का? ठीक आहे, तुम्हाला ते नाव सांगायचं नाही। जसं सोनू, मोनू, पिंकी, चिंट्या तसं असते, तसंच आपल्या सब्जेक्टचं सुद्धा एक ऑर मध्ये नाव आहे। ठीक आहे, कोणतं नाव आहे? ट्रिपल ई नाव आहे। ठीक आहे, मग आता नेहमी आपण या सब्जेक्टला कोणत्या नावाने ओळखणार? तर ह्या ट्रिपल ई नावाने ओळखणार, राईट। मग त्यानंतर हा जो आता लर्निंग स्कीम आहे, हे लर्निंग स्कीम फक्त बघून घ्या, एवढी महत्वाची नाही। ठीक आहे, पूर्ण सब्जेक्ट आपल्याला व्यवस्थित शिकून घ्यायचा आहे, पण MSBTच्या सिलेबस नुसार हे लर्निंग स्कीम, टीचिंग आवर्स वगैरे दिलेले आहेत। CL क्लासरूम लर्निंग हे 3 आवर्स पर वीक, TL ट्युटोरियल लर्निंग या सब्जेक्ट साठी नाही। ठीक आहे, LL लॅब लर्निंग म्हणजे प्रॅक्टिकल पर वीक 2 आवर्स आहे। ठीक आहे, बाकी हे दिलेले आहे, तर हे एवढं काही आपल्याला महत्वाचं नाही। नॅशनल लर्निंग आवर्स दिलेले आहेत, राईट, 6
आवर्स पर वीक आणि ह्या सब्जेक्टला क्रेडिट जास्त आहे. ठीक आहे, तर हे क्रेडिट कशावरती डिपेंड असते, 30 नॅशनल आवर्स इज इक्वॅलेंट टू 1 क्रेडिट. ठीक आहे, 30 नॅशनल आवरच्या बरोबर 1 क्रेडिट असतो. तर या सब्जेक्टला क्रेडिट 3 आहे. म्हणजे तुम्ही सिलेबस मध्ये जर बघितलात तर क्रेडिट मॅक्झिमम सब्जेक्टला 2 किंवा 1 क्रेडिट असतो, पण या सब्जेक्टसाठी 3 क्रेडिट आहे, जास्त क्रेडिट आहे. आणि पेपर जो होणार आहे तुमचा फायनल पेपर, किती तासाचा पेपर होणार आहे, 3 तासाचा पेपर होणार आहे. ठीक आहे, जसं एखादं पिक्चर असते 3 तासाचं, सध्या तर अडीच तास किंवा 2.25 तास असे पिक्चरचं टायमिंग असते, पण आपल्या ह्या पिक्चरचं टाइम किती आहे, 3 तास. आणि हा पिक्चर आपल्याला व्यवस्थित एन्जॉय करायचा असेल तर किती महिने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, 4 महिने व्यवस्थित आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. ठीक आहे, तरच आपल्याला हे फायनल पेपर व्यवस्थित दिलात म्हणजे तुम्हाला या सब्जेक्टमध्ये मॅक्झिमम स्कोर होईल. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करायचा आहे का फक्त या सब्जेक्टमध्ये पास व्हायचं आहे. ठीक आहे, तर हे तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर थेरी, FATH फॉर्मेटिव्ह असेसमेंट थेरी, मॅक्झिमम मार्क्स 30. ठीक आहे, तर हे 30 मार्क्स कसे मिळवायचे, ते बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असते. सर मला ह्या ट्रिपल ई मध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत, तर ते मी कसं घेऊ शकणार आहे. ठीक आहे, तर त्याचं बेस्ट आन्सर आहे, तुम्ही जे CT1 म्हणजे क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 क्लास टेस्ट 1 किती मार्काची होते रे, 30 मार्क्सची. ठीक आहे, क्लास टेस्ट 2 किती मार्कची होती, 30 मार्क्सची. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं आहे, या दोन्ही क्लास टेस्ट मध्ये 30 पैकी 30 मार्क घ्यायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही इथं 30 पैकी 30 मार्क घेतलात म्हणजेच तुम्हाला फायनल पेपरचा 90% तुमचा अभ्यास होतो. ठीक आहे, 90% अभ्यास झाला म्हणजे 10% तुम्हाला रिमेनिंग सिलेबस राहतो. ठीक आहे, लास्ट युनिटचा ते व्यवस्थित अभ्यास केला तर 100% सिलेबस कंप्लीट होते, 100% तुमचा अभ्यास होतो आणि तुम्हाला 70 आउट ऑफ 70 मार्क्स घेता येतात. ठीक आहे, तर हे झाले 30 मार्क्सचे 2 टेस्ट. त्यानंतर SATH समेटिव्ह असेसमेंट थेरी, मॅक्झिमम मार्क्स 70. हा 70 मार्क्सचा तुमचा फायनल पेपर ऍट द एंड ऑफ सेमिस्टर फायनल पेपर होणार आहे 70 मार्क्सचा आणि त्याच्यासाठी टायमिंग किती आहे, 3 आवर्स. ठीक आहे, पेपर ड्युरेशन किंवा पेपर टायमिंग 3 आवर्स. मग हे दोन्ही मिळून जर समजा याचे ऍडिशन केलं आपण 30 आणि 70 हे किती होणार आहे, 100 मार्क्स. ठीक आहे, या 100 मार्क्स पैकी तुम्हाला किती मार्क्स घ्यावं लागतात, फक्त 40 मार्क घ्यावं लागतात. ठीक आहे, तर मिनिमम पासिंग साठी तुम्हाला फक्त 100 पैकी 40 मार्क घ्यायचे आहेत. राईट, त्यानंतर प्रॅक्टिकल जे आहे. ठीक आहे, आता प्रॅक्टिकल या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे, FAPR फॉर्मेटिव्ह असेसमेंट, मॅक्झिमम मार्क 25 आहेत. त्यानंतर मिनिमम मार्क तुम्हाला या 25 पैकी 10 मार्क घ्यायचे आहेत. राईट, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असते, सर प्रॅक्टिकलला नाही गेलं तर चालते का, किंवा प्रॅक्टिकल करणं गेलं तर चालते का, सबमिशन नाही केलं तर चालते का. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रॅक्टिकल सर्व सब्जेक्टचे पूर्ण व्यवस्थित काळजीपूर्वक सबमिशन करा, त्याचं प्रॅक्टिकल्स करा, नाहीतर तुम्हाला या पर्टिक्युलर सेमिस्टर मध्ये डिटेन किंवा फेल केल्या जाते. त्यामुळं काळजीपूर्वक प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हाला सर्व करायचे आहेत. राईट, त्यानंतर SAPR समेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल हे मॅक्झिमम मार्क 25 आणि त्यानंतर मिनिमम मार्क्स जे आहेत 10. 25 पैकी तुम्हाला 10 मार्क घ्यायचे आहेत. राईट, त्यानंतर SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट, सेल्फ लर्निंग असेसमेंट. ठीक आहे, आता हे सेल्फ लर्निंग असेसमेंट काय आहे सर, तर तुम्हाला या सब्जेक्टला जे काही कॉलेजमध्ये टीचर्स असतात तर ते तुम्हाला काय पर्टिक्युलर सब्जेक्टचं तुम्हाला काही वर्क देतात. ठीक आहे, ते तुम्ही स्वतः करायचं आहे, त्याला आपण सेल्फ लर्निंग असेसमेंट म्हणतो आणि त्याच्यासाठी मार्क आहेत. मार्क मॅक्झिमम किती आहेत, 25 मार्क आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला कंपल्सरी किती मार्क घ्यायचे आहेत, 10 मार्क घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर असं टोटल जर या सब्जेक्टचे एकूण मार्क्स बघितलं आपण तर ते आहेत 175. 175 या सब्जेक्टला टोटल मार्क्स आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला 175 पैकी 175 मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, तर हे क्लास टेस्ट 1 आणि 2 मध्ये मॅक्झिमम तुम्हाला मार्क घ्यावं लागतील. ठीक आहे, आउट ऑफ मार्क घेतला तर प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याचे चान्सेस असतात. राईट, म्हणून हे 175 पैकी आउट ऑफ मार्क तुम्ही घेऊ शकता. आता नेक्स्ट आपल्याला या सब्जेक्ट मध्ये टोटल किती युनिट्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे.
राईट, टोटल किती युनिट्स आहेत आणि प्रत्येक युनिट किती मार्क्सला आहे. आता जे आता जे बघितलं आपण, काही ठिकाणी @ होतं, राईट, काही ठिकाणी तुम्हाला हॅश असतो, काही ठिकाणी स्टार आणि हॅश असते, काही ठिकाणी @ आणि डॉलर असते. त्याचं मीनिंग काय आहे बघा. @ जर असेल तर त्याचं मीनिंग काय आहे, इंटरनल असेसमेंट, राईट, आणि हॅश जर असेल तर त्याचा मीनिंग काय असतो, एक्सटर्नल असेसमेंट. इंटरनल म्हणजे जे सब्जेक्ट टीचर आहेत तुम्हाला तेच तुमचं पूर्ण जे काही तुम्ही प्रॅक्टिकल्स वगैरे करताल किंवा मॅन्युअल लिहिताल ते चेक करणार. एक्सटर्नल असेसमेंट म्हणजे त्या सब्जेक्टसाठी बाहेरून टीचर येतात, दुसऱ्या कॉलेजमधनं लेक्चरर येतात आणि तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये काय काय केलात ते चेक करतात. ठीक आहे, त्याला एक्सटर्नल असेसमेंट म्हणतो. आणि स्टार आणि हॅश जर असेल तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टची बोर्डाची ऑनलाईन एक्झाम होते, म्हणजे MSBT बोर्ड कंडक्ट करते एक्झाम, कॉलेज लेवलवर नसते, बोर्डाच्या लेवलवर तो पेपर असतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर @ आणि डॉलरचं जर साइन असेल तर इंटरनल ऑनलाईन एक्झाम. इंटरनल ऑनलाईन एक्झाम म्हणजे काय, कॉलेज लेवलवरती ती एक्झाम तुमची होणार आहे. ठीक आहे, तर बोर्डाच्या लेवलवर होणार नाही, फक्त कॉलेज लेवलवरती एक्झाम तुमची होणार आहे. ठीक आहे, तर इथं काही रूल्स दिलेले आहेत ते तुम्ही रीड करून घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल, हा सिलेबस जशाच तसा तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. आणि आपल्या मेड फॉर पॉलिटेक्निक ह्या ऑनलाईन क्लासच्या ॲपची सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तो सर्व विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला हे PDF, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, IMP क्वेश्चन्स, भरपूर सारं फ्री मटेरियल सुद्धा आहे आणि याचा कोर्स पण अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी सगळ्यात पहिल्यांदा तो ॲप डाउनलोड करून घ्या. आता नेक्स्ट इथं युनिट नंबर 1, मग युनिट नंबर 1 डिटेल मध्ये इथे दिलेले आहे काय काय आपल्याला लर्न करायचं आहे. हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, सब्जेक्टचं नाव, सब्जेक्टचा कोड आणि किती युनिट्स आहेत आणि ते किती मार्क्सला आहेत हे तुम्हाला एवढं या व्हिडिओ मध्ये लर्न करायचं आहे. डिटेल सिलेबस जो आहे तो सेकंड व्हिडिओ पासून तुम्हाला मिळेल. हा आहे टेबल. तर या टेबल मध्ये तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये टोटल या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल किती युनिट्स आहेत, 5 युनिट्स आहेत टोटल. ठीक आहे, तर प्रत्येक युनिटचं नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणि त्या युनिटला फायनल पेपर मध्ये त्या युनिट वरती किती मार्क्सचे क्वेश्चन्स येणार आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला बघूया आपण. तर युनिट नंबर फर्स्ट युनिट 1 काय नाव आहे, युनिट टायटल किंवा युनिट नेम म्हणू शकता, मॅग्नेटिक सर्किट. ठीक आहे, हा मॅग्नेटिक सर्किट किती मार्क्स साठी आहे, 12 मार्क्स साठी आहे. म्हणजे या मॅग्नेटिक सर्किट वरती तुम्हाला फायनल पेपर मध्ये किती मार्क्सचे क्वेश्चन येणार आहेत, 12 मार्क्सचे क्वेश्चन येणार आहेत. राईट. युनिट नंबर सेकंड AC फंडामेंटल फॉर सिंगल फेज अँड पॉलीफेज सर्किट्स. ठीक आहे, तर हे AC रिलेटेड चॅप्टर आहे. आता आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये 2 टाईपचे सर्किट्स आहेत, एक मेन आहे इलेक्ट्रिकल सर्किट आणि दुसरा आहे मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे फर्स्ट युनिट मध्ये मॅग्नेटिक सर्किट आपल्याला रिलेटेड स्टडी करायचं आहे आणि सेकंड युनिट मध्ये इलेक्ट्रिक सर्किट रिलेटेड स्टडी करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा सर्किट म्हणजे काय. ठीक आहे, तर आता तुम्ही बरेच तुमच्या मित्रांना आवाज देता, ए सर्किट इकडे ये. ठीक आहे, तर हे तसं सर्किट नाही. ठीक आहे, तर हे सर्किट कोणतं आहे, सर्किट इट इज नथिंग बट द क्लोज्ड पाथ. ज्या ठिकाणी क्लोज्ड पाथ फॉर्म होते त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. ठीक आहे, आता ह्याचं जर बेस्ट एक्झाम्पल समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर जर समजा एखाद्या ठिकाणी ओपन वायर असेल आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल आणि तुमचा चुकून हात लागला त्याला, ठीक आहे, मग काय होते, बॉडी थ्रू करंट फ्लो होते आणि अर्थ म्हणजे कंटिन्युटी पाथ तयार होते, म्हणजे क्लोज्ड पाथ तयार होते आणि आपल्याला शॉक लागतो. म्हणून आपण नेहमी शूज वगैरे, हँड ग्लोव्ज वगैरे यूज करायचे, सेफ्टीसाठी यूज करायचं असं आपण म्हणतो आणि ते करायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या तसं जर नाही केलं तर शॉक लागते. तर हे आहे क्लोज्ड पाथ. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल, जसं
स्विच बोर्ड पासून फॅनला वायर कनेक्ट आहे, राईट. स्विच ऑन केलात म्हणजे सर्किट काय झालं, क्लोज झालं, म्हणजे क्लोज्ड पाथ तयार झाला आणि फॅन ऑन झाला, राईट. आणि जर समजा आपण ऑफ केलं स्विच पासून म्हणजे सर्किट काय झालं, ओपन झालं आणि फॅन आपला ऑफ होतो. याला आपण सर्किट म्हणतो. लक्षात ठेवा. आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ पासून डिटेल सिलेबस घ्यायचं आहे. फक्त बेसिक कन्सेप्ट आपण बघत आहोत, राईट. ते पण तुम्हाला हे युनिटचे नावं सांगत असताना समजून सांगत आहे. लक्षात ठेवा, राईट. लिहून घ्यायची वगैरे काही घाई करू नका. सगळे तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, राईट. आणि ते नोट्स मिळवायचे असतील तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स दिलेले आहेत. ते सगळ्या लिंक्स वरती जाऊन जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला, राईट. हा नेक्स्ट जो थर्ड युनिट आहे, सेकंड युनिट बघा 18 मार्क्स साठी आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर सगळ्यात जास्त कोणत्या युनिटला मार्क्स आहेत तर सेकंड युनिटला मार्क्स आहेत. ठीक आहे, 18 मार्क्स आहेत, राईट. त्याच्यामुळं ह्या युनिटला नेग्लेक्ट करायचं नाही. काळजीपूर्वक याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, राईट. युनिट नंबर थर्ड आहे ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटर. ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आणि डीसी मोटर म्हणजे काय. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर काय आहे, ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल. तुम्हाला ट्रान्सफॉर्मर म्हणल्यानंतर काही विद्यार्थ्यांना माहिती नाही, ठीक आहे, पण काही विद्यार्थ्यांना माहिती असेल. ट्रान्सफॉर्मर म्हणजे डीपी, ठीक आहे. तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्ही डिपो म्हणता, ठीक आहे. अजून वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन आपण यूज करतो त्याला, राईट. जे 2 पोल वरती सेंटरला एक मोठा इक्विपमेंट असतो तो आहे ट्रान्सफॉर्मर, राईट. ट्रान्सफॉर्मर त्याचं काय काम आहे. ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. स्टॅटिक म्हणजे काय, स्टेशनरी. तो फिरताना तुम्ही बघितलंय का कुठं, सर ट्रान्सफॉर्मर काल आमच्या कॉलेजमध्ये आला होता, फिरायला होता, असं झालंय का कधी, नाही. ठीक आहे. तो स्टॅटिक डिव्हाइस आहे, स्टेशनरी डिव्हाइस आहे, राईट. मग तो मेन काय करतो, तो ट्रान्सफर इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, कुठून कुठं, फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट. एका सर्किट मधून दुसऱ्या सर्किट मध्ये इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करतो विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी चेंज न करता तो ट्रान्सफर करतो, राईट. त्याला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणतो. त्यानंतर डीसी मोटर्स. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 टाईपचे मोटर्स आहेत. एक आहे एसी मोटर आणि दुसरा आहे डीसी मोटर. ठीक आहे. एसी मोटर्स जे आहेत ते एसी सप्लाय वरती ऑन होतात आणि जे डीसी मोटर्स आहेत ते डीसी सप्लाय वरती ऑन होतात. ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय, सर एसी म्हणजे काय आणि डीसी म्हणजे काय. तर बेटा एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, जे की सध्या तुझ्या घरी जो सप्लाय आलेला आहे तो अल्टरनेटिंग करंट आलेला आहे, राईट. आणि तो आपण सप्लाय यूज करतो फॅन साठी, ट्यूब साठी, ठीक आहे, सगळ्या जे होम अप्लायन्सेस इक्विपमेंट्स आहेत. किंवा आपल्या क्लासमध्ये सुद्धा आता कोणता सप्लाय आहे, एसी सप्लाय आहे, राईट. किंवा माझ्या घरी सप्लाय कोणता आहे, एसी सप्लाय आहे. आपल्या ऑफिसमध्ये क्लासच्या कोणता सप्लाय आहे, एसी सप्लाय आहे. तुमच्या कॉलेजमध्ये कोणता सप्लाय आहे, एसी सप्लाय आहे, राईट. तर एसी सप्लाय आपण सगळीकडे यूज करतो. ठीक आहे. तर ह्याचं जनरेशन पण जास्त होते, ट्रान्समिशन होते आणि डिस्ट्रीब्युशन आणि युटिलायझेशन. ठीक आहे. हा एसी सप्लाय आपण सगळ्यात जास्त यूज करतो, राईट. नेक्स्ट आहे डीसी सप्लाय, राईट. डीसी सप्लाय म्हणजे काय, डायरेक्ट करंट. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. आता आपल्या मोबाईलमध्ये, तू ज्या मोबाईलवरती व्हिडिओ बघायलास त्या मोबाईलमध्ये बॅटरी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डीसी एनर्जी स्टोअर केलेली आहे. ठीक आहे. आपण इन्व्हर्टर इथं यूज केलेला आहे, राईट. त्या इन्व्हर्टर सोबत बॅटरी आहे, म्हणजे त्या बॅटरीमध्ये कोणता सप्लाय आहे, डीसी सप्लाय. लॅपटॉप मध्ये बॅटरी असते, डीसी सप्लाय. ठीक आहे. असे भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला डीसी चे सांगता येतात. अशाच डीसी मोटर्स आहेत ज्या मोटर्स डीसी सप्लाय वरती ऑन होतात. ठीक आहे. त्याला कोणत्या मोटर्स म्हणतो आपण, डीसी मोटर्स म्हणतो, राईट. हे झालं डीसी मोटर. त्यानंतर जे युनिट नंबर 4 आहे बघा, जो थर्ड युनिट आहे हा 14 मार्क्स साठी आहे. ठीक आहे. फायनल पेपर मध्ये या युनिट वरती तुम्हाला किती मार्क्सचे प्रश्न येणार आहेत, 14 मार्क्सचे प्रश्न येणार आहेत, राईट. युनिट नंबर 4 फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर्स. ठीक आहे. आता फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर्स म्हणजे काय, FHP म्हणतात आपण शॉर्टकट मध्ये याला, FHP फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर. ज्या मोटर्स 1 HP पेक्षा कमी असतील त्यांना काय म्हणायचं, फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर्स म्हणायचं, राईट. तर 1 HP पेक्षा कमी असतील तर हा सुद्धा आपला टॉपिक ह्या ट्रिपल ई मध्ये व्यवस्थित लर्न करायचा आहे आणि या टॉपिक मध्ये सुद्धा आपल्याला मॅक्सिमम स्कोर करायचा आहे. ठीक आहे. तर हा सुद्धा टॉपिक तुम्हाला किती मार्क्स साठी फायनल पेपर मध्ये येणार आहे, 14 मार्क्स साठी येणार आहे, राईट.
त्यानंतर लास्ट जो युनिट नंबर 5 आहे इलेक्ट्रिकल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस. ठीक आहे, इलेक्ट्रिकल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस हा किती मार्क्स साठी येणार आहे? 12 मार्क्स साठी इलेक्ट्रिकल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस. ठीक आहे, आता प्रोटेक्टिव्ह, ठीक आहे, प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय? ठीक आहे, जसं आता मी बघा जरा थंडी लागत आहे म्हणून हे स्वेटर यूज केलेलं आहे. ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये आपण कॉटनचे क्लॉथ यूज करतो. ठीक आहे, पावसाळ्यामध्ये आपण छत्री यूज करतो. ठीक आहे, रेनकोट यूज करतो. कशासाठी? फॉर प्रोटेक्शन पर्पज साठी, जसं पावसाळ्यामध्ये आपण भिजू नये म्हणून. ठीक आहे, तसंच सेम कन्सेप्ट ह्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे. जर आपल्या घरी एखादं इक्विपमेंट बसवलं आपण, जसं की फ्रीज असेल, एसी असेल, तर आपण ज्याला आपण त्या फ्रीजला एसीला कनेक्शन देणार आहोत, तर त्याचा तो डॅमेज होऊ नये. ठीक आहे, तो जळून जाऊ नये म्हणून आपण काय करतो? स्विच बोर्ड वरती फ्यूज किंवा एमसीबी यूज करतो. म्हणजे तो काय झाला? प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस झाला. राईट, म्हणजे तो जो काही एसी असेल, फ्रीज असेल, त्याला डॅमेज होण्यापासून वाचवण्यासाठी आपण हे एमसीबी किंवा फ्यूज यूज करतो. ठीक आहे, अगोदर सगळे फ्यूजच यूज करत होते, पण आजच्या डेटमध्ये एमसीबी. आता पुन्हा प्रश्न पडला असेल, सर एमसीबी काय आहे? मिनिएचर सर्किट ब्रेकर त्याचा फुल फॉर्म आहे. हा एक डिव्हाइस आहे, प्रोटेक्शन पर्पज साठी आपण यूज करतो. जास्त करंट जर सप्लाय मध्ये आला तर तो काय करतो? ब्रेक होतो आणि समोर एसीला किंवा फ्रीजला जास्त करंट जाऊ देत नाही, म्हणजे त्यांना डॅमेज होण्यापासून वाचवतो. ठीक आहे, तर असे भरपूर सारे प्रोटेक्टिव्ह इलेक्ट्रिकल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस आपल्याला ह्या युनिटमध्ये डिटेलमध्ये लर्न करायचे आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमचे 5 युनिट आणि ह्याचे मार्क्स जर तुम्ही काउंट केलात, ह्या सगळ्याची ऍडिशन केलात, तर हे 70 मार्क्स होतील. 70 मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट्स असेल, तुम्हाला काही समजलं नसेल, तर बिनधास्त कमेंट करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला त्या कमेंटला मी नक्की रिप्लाय देईल. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पॉलिटेक्निक रिलेटेड सर्व अपडेट आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळतील. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि मेड फॉर पॉलिटेक्निक या ऑनलाईन क्लासच्या ऍपची लिंक दिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी एकदा त्या ऍप वरती जाऊन तो तुमच्या मोबाईलमध्ये आपल्या क्लासचा ऍप डाउनलोड करून घ्या. तुम्हाला जरी कोर्स घ्यायचा नसेल तर त्याच्यामध्ये खूप सारं फ्री कंटेंट आहे, जे की सिलेबस असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतील, त्यानंतर तुम्हाला IMP क्वेश्चन्स त्याच्यामध्ये मिळतील. काही नोट्सचे फ्री कंटेंट फोल्डर आहे, त्याच्यामध्ये काही नोट्स सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळतील. तर त्यामुळं नक्की ते ऍप डाउनलोड करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.